मेळघाट परिसरातील मोठे प्रकल्प आणि तलाव स्थानिक रोजगारासाठी महिला बचत गट व शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायाकरिता उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी युवक काँग्रेसचे अमरावती जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केली आहे। नुकतीच त्यांनी डोमा येथील धरणाची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला। यावेळी बोलताना येवले म्हणाले की शासनाला मोठे उद्योग देणे शक्य नसेल तर स्थानिक स्तरावर उपलब्ध साधनांतून रोजगार निर्मिती करणे आवश्यक आहे। मत्स्य व्यवसायासाठी महिला बचत गट, बेरोजगार युवक आणि शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, संबंधित संस्थांमार्फत प्रशिक्षण आणि आर्थिक सहकार्य मिळवून द्यावे। या उपक्रमामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील कुटुंबांचे आर्थिक सक्षमीकरण होईल। यावेळी त्यांनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मेळघाटातील जनतेला रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली। मेळघाटमध्ये आमच्या महिला भगिनींना व येथील शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याकरिता आमची एक मागणी आहे की जसं हे डोमा येथील एक डॅम आहे, अशा प्रकारे मेळघाटमध्ये जे मोठे डॅम तलाव आहेत, या तलावांमध्ये डॅममध्ये या महिलांना, आदिवासी शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायाकरिता परवानगी देण्यात यावी। त्याकरिता यांना आर्थिक सक्षम करण्याकरिता काही शासनाशी संलग्नित ज्या NGO काम करतात यांच्या माध्यमातून यांना प्रशिक्षण देण्यात यावे आणि त्यांना काही आर्थिक मदत करून मत्स्य व्यवसाय चांगल्या प्रकारे कसा उत्पादन होईल याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा, एवढी एक आमची सरकारला विनंती आहे। यासाठी संबंधित ज्या सरकारी योजनांशी संलग्नित उमेद, नाबार्ड अशा प्रकारच्या ज्या NGO आहेत यांनी पुढाकार घेऊन यांच्या माध्यमातून आमच्या महिलांना व शेतकऱ्यांना सक्षम करण्याकरिता त्यांनी या मत्स्य व्यवसायाकरिता प्रोत्साहित करावं, यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी आमची एक मागणी आहे। धन्यवाद। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।